न्यायालयाच्या पायऱ्या झिजवण्यात पिढ्यांच्या पिढ्या निघून जातात. तारीख पे तारीख मिळण्याच्या आपल्या न्यायव्यवस्थेत अवघ्या 4 महिन्यांमध्ये तब्बल 10 मोठ्या खटल्यांचा निकाल लावत 22 नराधमांना फाशीची शिक्षा सुनावणारे एक न्यायाधीश सध्या चर्चेमध्ये आलेत. होय, उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथील फास्ट ट्रॅक कोर्टाचे अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश रविकुमार दिवाकर हे सध्या देश पातळीवरती पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले. पुन्हा एकदा म्हणण्याचं कारण हे की हे तेच न्यायाधीश आहेत ज्यांनी मे 2022 मध्ये वाराणसीतील ऐतिहासिक ज्ञानव्यापी मशीद परिसराचे व्हिडिओग्राफी सर्वेक्षण करण्याचे धाडसी आदेश दिले होते. त्या एका निर्णयानं देशाच्या राजकारणामध्ये आणि न्यायव्यवस्थेमध्ये वादळ निर्माण केलं होतं. ज्ञानव्यापी प्रकरणापासून ते मुझफ्फरनगरच्या अवघ्या 4 महिन्यातील 22 फाशीच्या निकालापर्यंत न्यायमूर्ती दिवाकर यांचा हा प्रवास नेमका कसा होता, ज्ञानव्यापी प्रकरणामध्ये त्यांची नेमकी काय भूमिका होती, संपूर्ण गोष्ट जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय कट टू कट. निडर निकालांसाठी ओळखले जाणारे न्यायमूर्ती रविकुमार दिवाकर हे मूळचे लखनौचे. त्यांनी 2009 मध्ये आझमगड इथल्या अतिरिक्त दिवाणी न्यायाधीश म्हणून आपला न्यायालयीन सेवेला सुरुवात केली. बीकॉम आणि नंतर LLM पदवीधारक असलेल्या दिवाकर यांनी सुलतानपूर, बदायूं, वाराणसी, बरेली आणि चित्रकूट अशा संवेदनशील जिल्ह्यांमध्ये काम केलं. पण त्यांच्या कामाचा उल्लेख पाहिला तर एक गोष्ट उघडपणे दिसते, ती म्हणजे गंभीर गुन्ह्यांमध्ये कठोर आणि जलद निर्णय घेण्याची त्यांची पद्धत. मुझफ्फरनगरमध्ये येण्यापूर्वी जेव्हा ते उत्तर प्रदेशमधल्या बरेली इथे कार्यरत होते, तेव्हा त्यांनी एकाच प्रकरणामध्ये 13 गुन्हेगारांना फाशीची शिक्षा सुनावली होती. ती घटना 2014 मधील तिहेरी हत्या आणि दरोडा प्रकरणाशी संबंधित होती, ज्यामध्ये चिमार हसन टोळीतील 8 सदस्यांचा समावेश होता. म्हणजेच मुझफ्फरनगरमधील 22 आणि आधीचे 13 असे मिळून त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात त्यांनी आतापर्यंत एकूण 35 दोषींना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. आता वळूयात मुझफ्फरनगरमधील त्या 4 महिन्यांकडे, ज्या कालावधीमध्ये उत्तर प्रदेशच्या न्यायव्यवस्थेत एका नव्या विक्रमाची नोंद झाली. 6 एप्रिल 2026 ते 13 ऑगस्ट 2026 या कालावधीमध्ये त्यांनी 10 वेगवेगळ्या खटल्यांमध्ये एकूण 22 गुन्हेगारांना फाशी सुनावली. हे खटले नेमके काय होते आणि त्यात न्यायाधीशांनी नेमकी काय कठोर भूमिका घेतली होती ते थोडक्यात सांगतो. या निकालांचा सिलसिला हा 6 एप्रिल 2026 रोजी सुरू झाला. 45 लाख रुपयांच्या आर्थिक वादातून वकील मोहम्मद समीर यांचं अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणामध्ये न्यायालयानं 3 आरोपींना फाशीची शिक्षा दिली. त्यानंतर 28 एप्रिल 2019 रोजी एका भीषण हत्या प्रकरणाचा निकाल आला, जिथे एका महिलेला आणि तिच्या 3 मुलांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. 30 मे रोजी 15 वर्ष जुन्या प्रकरणामध्ये जिथं एका महिलेची आणि तिच्या 6 वर्षाच्या मुलाची विटांनी ठेचून हत्या करण्यात आली होती, त्यामध्ये आरोपी रईस याला मृत्यूदंड देण्यात आला. जून आणि जुलै महिन्यात ही गती कायम राहिली. 20 जून रोजी एक हत्या प्रकरणामध्ये 2 जणांना फाशी झाली. 2 जुलै रोजी ड्युटीवरती तैनात असलेल्या होमगार्डची सुऱ्यानं वार करून हत्या करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. 6 जुलै रोजी 2010 मध्ये पंचायत समितीच्या निवडणुकीच्या वादातून झालेल्या 60 वर्षीय राजबीर सिंग यांच्या हत्येप्रकरणी माजी सरपंचासह दोघांना फाशी सुनावताना न्यायालयानं हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ म्हणजेच रेअरेस्ट ऑफ द रेअर श्रेणीमध्ये मोडत असल्याचं सांगितलं होतं. 17 जुलै 2011 रोजी हायवेवरील दरोडा आणि शेतकरी हत्या प्रकरणामध्ये 4 जणांना फाशी दिली गेली. ऑगस्ट महिन्यामध्ये तर अवघ्या 24 तासांच्या अंतराने 2 मोठे निकाल झाले. 12 ऑगस्ट रोजी 27 वर्षांपूर्वी म्हणजेच 1999 मध्ये 5 लाख रुपयांच्या खंडणीसाठी लाकूड व्यापाऱ्याचं अपहरण करून गळा चिरणाऱ्या शहानवाज नावाच्या आरोपीला फाशी सुनावण्यात आली. तर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 13 ऑगस्ट रोजी 2014 मधील 12 वर्ष जुन्या गोळीबार आणि खून प्रकरणामध्ये 4 आरोपींना फाशी आणि प्रत्येकी 1.70 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. अवघ्या 4 महिन्यांमध्ये 10 प्रकरणांमध्ये 22 जणांना फाशी दिल्यामुळे देशातील कायदेशीर वर्तुळामध्ये रविकुमार दिवाकर यांच्या नावाची प्रचंड चर्चा सुरू आहे. हे नाव फक्त मुझफ्फरनगरच्या निकालांमुळेच नाहीये, तर याआधी हे नाव पहिल्यांदा 2022 मध्ये देशभर गाजलं होतं, ते म्हणजे ज्ञानव्यापी मशीद प्रकरणामुळे. ऑगस्ट 2021 मध्ये 5 हिंदू महिलांनी वाराणसीमधील ज्ञानव्यापी मशिदीच्या बाहेरील भिंतीवर असलेल्या शृंगार गौरी आणि इतर देवतांच्या दैनंदिन पूजेच्या परवानगीसाठी याचिका दाखल केली होती. त्यावेळी वाराणसीचे सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन म्हणून काम करणाऱ्या रविकुमार दिवाकर यांनी एप्रिल 2022 मध्ये ज्ञानव्यापी परिसराचं ॲडव्होकेट कमिशनर मार्फत व्हिडिओग्राफी सर्वेक्षण करण्याचे ऐतिहासिक आदेश दिले होते. या त्यांच्या आदेशामुळे अख्ख्या देशामध्ये खळबळ माजली होती. 16 मे 2022 रोजी झालेल्या सर्वेक्षणादरम्यान मशिदीच्या वजूखान्यामध्ये म्हणजेच हातपाय धुण्याच्या जागेमध्ये एक दगडासारखी आकृती सापडली. हिंदू पक्षांनी तो स्वयंभू शिवलिंग असल्याचा दावा केला, तर मुस्लिम पक्षाने तो पाण्याचा फवारा असल्याचं म्हटलं. जज दिवाकर यांनी तात्काळ ती जागा सील करण्याचे आदेश दिले आणि तिथली सुरक्षा वाढवण्याचे आदेश दिले. पण हे सगळं सुरू असताना त्यांना बऱ्याच धमक्या मिळत होत्या, कारण यामध्ये हिंदू विरुद्ध मुस्लिम असा थेट संघर्ष येत होता. पण ते मात्र मागे हटले नाहीत.
त्यांच्या निर्भीड आदेशामुळे पुढे हे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये गेलं, जिथे हे प्रकरण जिल्हा न्यायालयाकडे हस्तांतरित करण्यात आलं. पुढे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण म्हणजेच ASIचे वैज्ञानिक सर्वेक्षण समोर आलं आणि आज ज्ञानव्यापीच्या व्यासांच्या तळघरामध्ये म्हणजेच तेहखानामध्ये हिंदूंना पूजेचा अधिकार मिळालाय. या सर्व कायदेशीर प्रवासाचा भक्कम पाया हा न्यायाधीश दिवाकर यांच्या त्या एका व्हिडिओ सर्वेक्षणाच्या आदेशाने रचला होता, हे खरं. या निकालानंतर त्यांना इस्लामिक संघटनांकडून सिर तन्स जुदाच्या धमक्या मिळाल्या, ज्यानंतर उच्च न्यायालय आणि शासनाने त्यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करून त्यांना Y+ आणि Z दर्जाची सुरक्षा सुद्धा पुरवली होती. हे असे रवी कुमार दिवाकर. जर तुम्ही आजची परिस्थिती नीट पाहिली तर देशातील विविध न्यायालयांमध्ये आज 5 कोटींपेक्षा जास्त खटले प्रलंबित आहेत. एका साध्या गुन्ह्याचा निकाल लागण्यासाठी 15 ते 25 वर्ष निघून जातात. तोपर्यंत पीडित किंवा आरोपी दोघांचंही आयुष्य उद्ध्वस्त झालेलं असतं. अशा परिस्थितीमध्ये मुझफ्फरनगरमध्ये फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून अवघ्या 4 महिन्यांमध्ये जुने आणि गंभीर खटले निकाली काढणारे न्यायाधीश रवी कुमार दिवाकर यांच्यासारख्या अधिकाऱ्यांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची ठरते. त्यांनी दिलेले हे निकाल उत्तर प्रदेशच्या न्यायालयीन इतिहासामध्ये एका नव्या विक्रमाची नोंद करणार आहेत. तुम्हाला या डॅशिंग जज रवी कुमार दिवाकर यांच्याबद्दल काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा. आणि अशाच राजकीय विश्लेषणांसाठी आणि अद्भुत माहितींसाठी आपल्या कट टू कट या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.